महत्त्वाची. नमस्कार, आपण पाहत आहात स्वराज जाहीर न्यूज. दुर्गराज श्रीमान रायगड येथून श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या शिवछत्रपती पालखी सोहळ्याचे रविवारी 19 रोजी अकलूज नगरीत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. साराटी येथून सकाळी प्रस्थान केलेल्या पालखीने प्रथम नीरा नदीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे पुरुषार्थी स्नान केले. यानंतर साराटी गावातील शिवभक्तांनी दरवर्षी परंपरा कायम राखत महाराजांच्या पादुकांसह नीरा नदी पोहोच पार केली. रोमांचकारी आणि प्रेरणादायी सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. अकलूजमध्ये पालखीचे आगमन होताच संपूर्ण परिसर जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी दुमदुमून गेला. विजय चौक येथे पारंपरिक शस्त्र रिंगण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. धारकरी आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळालेल्या या सोहळ्याने उपस्थित शिवभक्तांमध्ये शिवभक्ती आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ केली. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की. यावेळी माध्यमांशी बोलताना शिवभक्त संदीप महिंद गुरुजी यांनी सांगितले की या पायी पालखी सोहळ्याचे हे 12वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका किल्ले शिवनेरीवरून ज्येष्ठ शुद्ध एकादशीला किल्ले रायगडावर आणल्या जातात आणि तेथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे हा ऐतिहासिक सोहळा प्रस्थान होतो. श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळ असलेल्या दुर्गराज श्रीमान रायगडावरून निघालेला हा पालखी सोहळा पाचाड, पळसगाव, खुर्द, हरवंडी, आटपाडी, मुळशी खुर्द, पौड, बुगाव, बावधन, थेऊर फाटा, येवत, पाटस, कुरकुम, शारदानगर, भवानीनगर, वालचंदनगर, गोतंडी, इंदापूर, बावडा आणि सराटी मार्गे अकलूजमध्ये दाखल झाला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पालखी घेऊन पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेला आहात. काय सांगाल, ही वारी नक्की कशी सुरुवात झाली, कुठून झाली आणि नक्की उद्देश काय? 1999चं वर्ष सगळ्यांना आठवत असेल. पाकिस्ताननं कारगिल, श्रीनगर या भागातून भारतावर आक्रमण केलं. आम्ही सगळी परंपरेनं माऊलींच्या सोहळ्यात चालणारी मंडळी शेडगे पंचमंडळीमध्ये चालतो. त्यावरची स्वाभाविकपणे सगळ्या वारकऱ्यांना मी आवाहन केलं, देशावर मोठं संकट आहे. ह्या देशाचा प्रत्येक पुत्र देशाचं पावित्र्य रक्षण्यासाठी झुंजतोय, लढतोय, मरतोय. आपण आपल्या घरातला कुणी एड्सनं जरी मेला तरी त्याचं सुतक पाळतो. दारू पिऊन एखादं बेवडं खवडं मेलं तरी सुतक पाळतो. ही भारतमातेची लेकरं भारतमातेच्या रक्षणासाठी मरत असताना आपण त्यांचं स्मरण म्हणून यावर्षी वारीमध्ये गोडधोड खायला नको. देह चालला पाहिजे, पोटाची खळगी भरली पाहिजे, शक्ती राहिली पाहिजे. 2 वेळा साधं जेवण जेवूयात. आमच्यातल्याच काही धुरीणांनी असं म्हटलं, ते काय फुकट मरतात का? त्यांना पगार मिळतो. शिवछत्रपतींच्या रायगड सोडून पंढरीच्या वाटचालीमागचं मूळ कारण हे. आम्ही सगळेजण धार्मिक आहोत, आम्ही सगळेजण भक्त आहोत, आम्ही सगळे श्रद्धावान आहोत. परंतु हे राष्ट्र आमचं आहे, देश आमचा आहे आणि या देशाचं आम्ही काहीतरी देणं लागतो. हा भाव काय समाजामध्ये जागृत झालेला नाही. कोण निर्माण करू शकेल? तर माझ्यासारखा फाटका माणूस तर निश्चित नाही. आम्ही रामकृष्णांचे संदेश विसरलो.
भगवंताचा 3रा अध्याय कर्मयोगावरचा तोही आमच्या विस्मरणात गेला. मग माझ्यासारख्या फटक्या माणसाचं कोण ऐकेल? म्हणून मग सर्वांनी महाराजांना चकडं घातलं आणि महाराजांनी मग 2 पायांची गरज भागत असेल, मला पंढरपूरला जाण्यासाठी 2 पाय उपलब्ध होत असतील तर मी रायगडवरनं पंढरपूरला यायला तयार आहे, जणू असाच भाव निर्माण केला. आणि त्याचा परिपाक म्हणून दुर्गेश्वर शक्ती पंढरी रायगडवरून भूवैकुंठ भक्ती पंढरी पंढरपूरपर्यंत या शिवरायांच्या पादुकांचा प्रवास होत असतो. आजपर्यंत अशा प्रकारचा प्रयोग कधी झालेला नाही आहे. पूर्वीही आम्ही पादुकांच्या रूपाने महाराजांचा प्रवास करवत नव्हतो. रायगडाच्या महाराजांच्या समाधीच्या परिसरातली माती घ्यायची आणि पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या पायाला लावायची. वारी पूर्ण होत असे. 2014ला तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं 330वं वर्ष आलं आणि मग सगळ्यांच्याच आग्रहानं प्रतिकात्मक अशा पादुकांचा प्रवास सुरू झालेला आहे. आपल्या पालखी सोहळ्याबरोबर तिथून किती लोक निघतात ते कसं? प्रस्थानाच्या पूजेच्या दरम्यान पहिल्या 1-2 मुक्कामापर्यंत साधारणतः 100-125 संख्या असते. नंतर समोर येतो उत्तुंग असा सह्याद्री. तो सह्याद्री चढणं म्हणजे खरोखर कस लागणारा विषय आहे. त्याची काही चलचित्रही मी तुम्हाला पाठवून देईन. मध्ये एक श्री शिववरदायिनी नावाची एक नदी वाहते. यावर्षी त्याला छाती एवढं पाणी होतं. आमच्या मार्गातले 2 पूल पाण्याखाली गेलेले होते आणि मग स्वाभाविकपणे मनामध्ये थोडासा भयकंप निर्माण होतो. आणि मग शिवछत्रपती आमचे पाठीशी आहेत, ते आम्हाला तारून नेतील या भावनेनं चालणारेच टिकतात. शिववरदायिनी नदी पार करतात. समोर लव आणि कुश नावाचे मोठे धबधबे कोसळत असतात. त्या लव कुशचा उद्गाता रामरायाच्या कृपाने एक राम नावाचा धबधबा आहे आणि मग राम लवकुश एकत्र येतात आणि एक मोठा जलप्रपात धबाधबा असा तयार होतो आधार नावाचा. त्याच्या खालून हा प्रवास होत असतो. खरोखर जीव घेणा आणि अन्ननलिकेच्या शेवटच्या टोकात ज्याच्यात न्याट आहे असाच तो मार्ग चालू शकतो. साठेपैरीच्या मार्गानं आपण जसे सरडा पाल भिंत चढून जाते तशी सह्याद्रीचा कातळ पावसामुळे शेवळलेला आहे, निसरडा झाला आहे. पडणं झडणं गुडघे फुटणं ढोपर फुटणं ह्या प्रक्रियेतून हे सगळे आदरवाडीमध्ये येत असतात. आदरवाडीपासून पुढं सपाटीचा मार्ग आहे. मग कधी पावसामुळे, कधी उन्हाच्या तापीमुळे, कधी पाय भाजल्यामुळे, कारण आम्ही सगळेजण अनवाणी चालतो. रायगड ते पंढरपूर आमच्यातला पादुकावाहक, ध्वजवाहक, शस्त्रवाहक पायात जोडे घालत नाही. आपण ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेतही पाहिलं असेल की त्या परंपरेचं अधिष्ठान विणा असतो. परंतु देहाची काळजी घेत असताना आमचा विणेकरी पण पायात जोडे घालतो. परंतु शिवरायांच्या पालखी सोहळ्यात पादुकांच्या प्रवासात तुम्हाला शिवरायांना धारण केलेला ध्वजवाहक, शस्त्रवाहक हा पायात जोडे घातलेले दिसणार नाही. त्याचं कारण असं आहे, शिवछत्रपती जर पांडुरंगाच्या दर्शनाला चालले असतील आणि हे संपूर्ण विश्वच पांडुरंगाचं असेल तर महाराज जोडे घेऊन कसे चालतील? आपण महाराजांचे प्रतिकात्मक पाय आहोत. आपल्या हातामध्ये शिवप्रभूंनी दिलेलं हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज आहे. त्यामुळे आपण पायात जोडे घालायला नको. या अगदी सात्विक भावनेनं ही सगळी मंडळी चालतात. उन्हाची ताप आहे, पायाला फोड येतात, कारण नियमित चालायचा सराव नसतो. वारी ते वारी फोड फुटतात, पण तरीसुद्धा रक्ताळलेल्या पायाने चालण्याची ही परंपरा अगदी 12 वर्ष निरंतरपणे चालू आहे. आपल्यातील ज्यांनी कोणी कोरोनामध्ये शिवप्रभूंचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळवलं असेल त्याला आठवेल, कोरोनामध्ये सगळे प्रवास सगळ्या संतांचे राज्य परिवहन महामंडळाच्या यांत्रिक वाहनानं झालेले होते. तेव्हासुद्धा 2020ला आणि 21लाही शिवप्रभू पायीच गेले. कारण ही आमची कल्पना नाही, ही नामदेवरायांची आज्ञा आहे. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. एस टीनं जाऊन हेलिकॉप्टरनं जाऊन ते पुण्य मिळेल का अशी साशंकता असल्यामुळं शिवरायांनी सांगितलं आपलं ठरलं ना पायी जायचं. पायी गेलो. आता आम्हाला थोडंसं अभिमानानं शिवछत्रपती पाठीशी असल्यामुळं, आमच्या शिरावर रायगडाचा आशीर्वाद असल्यामुळं म्हणता येतं की आषाढी वारीत पायी चालण्याची परंपरा जपलेला हा शिवरायांचा एकमेव प्रवास असा.
रायगड ते पंढरपूर एकूण किती दिवसांचा प्रवास आहे आणि मुक्काम किती होतात? हां, हा खरं तर प्रवास रायगडला सुरू होत नाही. हा प्रवास शिवजन्मभूमी शिवनेरीतनं सुरू होतो. शिवप्रभूंच्या ह्या पादुका 10.5 महिन्यासाठी आई शिवाई देवीच्या चरणाची असतात. राजाभिषेकासाठी त्या पुरंदरमार्गे रायगडी पोचतात. राजाभिषेकाचा उत्सव शिवप्रभूंच्या पादुका पोचल्या, अभिषेक झाला, सुरू होतो. महाराज गडावरच 4 दिवसाची वस्ती करतात. ज्येष्ठ वद्य द्वितीयेला महाराजांचं रायगडावरनं प्रस्थान होतं आणि आषाढातल्या शुद्ध दशमीला पंढरपुरी पोचणं होतं. स्वाभाविकपणे हा 24 दिवसांचा प्रवास, एकूणात 24 मुक्काम घेऊन रायगड ते पंढरपूर अशी 468 किलोमीटरची पायी वाटचाल करतो. आता पंढरपूरपर्यंत आपला प्रवास असणार आहे. आषाढी वारीची एकादशी झाल्यानंतर तिथूनचा प्रवास नक्की काय आहे आणि कुठली मोहीम आहे पुढे? हो, खरं तर आपण पाहतो ज्ञानोबा ज्या मार्गाने म्हणजे सासवड, फलटण, लोणंद, माळशिरस मार्गे पंढरीस येतात. जदूर, तुकोबाराय, लोणी, कळभोर, बारामती, इंदापूर मार्गे पंढरपुराला येतात. जाताना हे दोन्ही महापुरुष त्याच मार्गाने परत जातात. आता बोलता बोलता दादांच्या तोंडून आलं, एवढी का बरं कमी संख्या? एवढी कमी संख्या का? हा प्रश्न तुम्ही ज्ञानोबा तुकोबांच्या परतीच्या सोहळ्याला पण विचारू शकता. तिथं तर विनेकरी कंपल्सरी आहे, तिथे प्रत्येक दिंडीतला एक जण कंपल्सरी आहे. तरीसुद्धा ती आकसलेली रोडावलेली संख्या असते. खरं सांगू का, तीच वारीची खरी संख्या. ज्ञानोबांची परंपरा 700 वर्षाची आहे, तुकोबांची परंपरा 425 वर्षाची आहे, शिवरायांची परंपरा उण्यापुऱ्या 12 वर्षाची आहे. 12 वर्षाच्या मानानं ही खूप मोठी संख्या आहे. शिवबा अधिक 1 म्हणजे दुप्पट झाले, हेही नसे थोडके. खरं तर ही परंपरा त्याच मार्गानं परत जायला नको. मग कशी जावी? तर शिवरायांचं देवघर चुकून बघण्याचं भाग्य आपल्याला मिळालं, अर्थात त्यासाठी आपलं पुण्य यावं, सुकृत हवं. असा शिवरायांच्या देवघराचा दरवाजा, ते कवाड किलकिलं किरण बघितलं. स्वर्गलोकी शिवप्रभू आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करतायत. तर त्या देवघरात आपल्याला कुणालाही रामकृष्ण दिसायचे नाहीत, ब्रह्मदेव इंद्र दिसायचा नाही, महादेव पण दिसणार नाही. त्या देवघरात दिसेल जीवा महाला, त्या देवघरात दिसतील शिवा काशी, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, सूर्याजी काकडे, रामजी पांगेरा. माझ्या स्वप्नासाठी ज्यांनी प्राणाची कुरवंडी केली, अशा हौतात्म्य पावलेल्या मावळ्यांच्या प्रतीकांचीच शिवराय नक्की पूजा करतील, ही भावना मनात ठेवून आम्ही शिवबांना परतीच्या प्रवासामध्ये त्यांच्या दुरावलेल्या, नियतीने हिरावून घेतलेल्या अशा सहकाऱ्यांच्या भेटीला घेऊन जातो. शिवप्रभू पावनखिंडीमध्ये जातात, आपल्या बांदलवीरांना बांदल जमावाला भेटतात. ते विशाळगडी जातात, तिथं ते बाजीप्रभू, फुलाजी प्रभूंना भेटतात. तिथून ते नेबापूरला असतात, शिवाकाशींना भेटतात. हिंदवी स्वराज्याचे पहिले 5 सरसेनापती जसे नेसरीमध्ये प्रतापराव गुजर, कुरुंदवाडला संताजीराव घोरपडे, कापशीला माळोजीराव घोरपडे, वडगावला धनाजीराव जाधव आणि तळबीडला हंबीराव मोहिते प्रतिकात्मक स्वरूपामध्ये त्यांची भेट घेतात. तिथून महाराज प्रतापगडच्या आई भवानी दर्शन घेऊन रडतोंडीच्या आंबेनीच्या घरातनं खाली उतरतात. पोलादपूरजवळ उमरटला आपला बालपणीचा सखा तानाजीला भेटतात आणि मग रायगडीला आपल्या समाधीशी पुन्हा एकरूप होतं. आजचा मुक्काम पालखीचा कुठं असणार आहे? आजचा मुक्काम माळीनगरला आपल्या दी सासवड माळी शुगर्स लिमिटेडच्या त्या प्रांगणामध्ये होईल. खरं तर नियमित तिथे रिंगण असतं, ते व्हायचं नाही. सुट्टीमुळे ती कदाचित शाळा भरणार नाही, पण त्या ठिकाणी आमची वस्ती असेल. खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा गुरुजी. रिंगण सोहळ्यानंतर विजय चौक येथील महादेव मंदिर परिसरात सर्व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणलेल्या डब्यांचा सामूहिक प्रसाद घेतला. त्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन सायंकाळी 5 वाजता पालखी माळीनगर मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. या सोहळ्यास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अकलूजचे धारकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद या सर्व संघटनेचे कार्यकर्ते तथा अकलूज प्रवासातील असंख्य शिवभक्त, माता भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगव्या ध्वजांनी सजलेला परिसर आणि शिवगर्जनेने दुमदुमलेले वातावरण यामुळे अकलूजमध्ये शिवभक्तीचा अविस्मरणीय सोहळा अनुभवायला मिळाला. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी स्वराज जाहीर न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.